बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय? बोलिये. साहेब, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपीची युती आहे. आज पहिल्यांदा असं बघायला मिळतंय की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून वचननामा प्रसिद्ध करतात. कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि देशाच्या राजकारणात नाही बघा की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेले आहेत, याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत. एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत. अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात. अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या राजकारणाचं, त्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचं, त्यांच्या संविधान विरोधी कृत्याचं, त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करतायत, अमित शहा हे यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबतायत, अमित शहा, नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि त्यावर निवडणुका लढतात. पण आता हे दोन पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढतात. याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे. मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही. आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात हे महत्त्वाचं आहे. पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते, मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची? मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही, ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत? पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालाय, एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात. त्यांना कोणता विचार नाही.